हॅलो डिअर, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत. जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात, स्वप्नांना दिशा मिळतात, स्वप्नांना उमेद मिळतात, त्या ठिकाण म्हणजे जी के अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण जी सिरीज चालू केली होती त्याच्यामध्ये पहिलं सेशन मी तुम्हाला 1773चा कायदा शिकवला. आणि या 1773च्या कायद्यामध्ये जे ड्रॉबॅक्स होते, बरोबर, या ड्रॉबॅक्सना दूर करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय झालं रे, 1781 आणि 1784चा कायदा बनवण्यात आला. मग या 1773च्या कायद्यामध्ये कोणते कोणते ड्रॉबॅक्स होते, जसं मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटीला सांगितलंच पहिल्या, इथेही मी तुम्हाला सांगून देतो. सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम होता की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल यांना कायदा बनवता येत नव्हता. बरोबर, यांना जर कायदा बनवायचा असेल तर हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल प्लस त्यांचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, आणि या काउन्सिलमध्ये तुम्ही जर बघितलं किती मेंबर्स होते, 4. आणि मिनिमम जर तुम्ही बघितलं असेल कायदा बनवण्यासाठी काय पाहिजे होतं, या 5 पैकी म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल वॉरेन हेस्टिंग प्लस हे 4 एक्झिक्युटिव्ह होते, मिनिमम या 3 लोकांनी हो म्हणायला पाहिजे होतं, तेव्हा जाऊन कायदा बनवत होता. आता कायदा तर हे बनवणार, बरोबर. आता जर तुम्ही बघितलं असेल या 4 पैकी 3 लोकांनी जर नाही म्हटलं कायदा बनणार नाही, बरोबर. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनी या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालला अधिकार तर होते, पण अधिकार कशा पद्धतीने देण्यात आले होते, सांगितलं होतं लॉ बनवण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल प्लस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला असेल, पण जबाबदार कोण असेल, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल जबाबदार असेल. मग तुम्ही विचार करा, आपल्या देशामध्ये समजा केंद्र सरकारने कायदा बनवला तर राज्य सरकार जबाबदार कसं, तर केंद्र सरकार जबाबदार असायला पाहिजे ना. हा ड्रॉबॅक होता या कायद्यामधला पहिला. दुसरा ड्रॉबॅक होता या कायद्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1773च्या, की जे बॉम्बे आणि मद्रास याला जे इन्फिरियर बनवलं होतं कोणापेक्षा, आपल्या बेंगाल प्रांताला सुपिरियर बनवलं होतं. पण यांच्यामध्ये जे अधिकारांची वाटणी झाली किंवा आपण त्याला म्हणतो पॉवर ऑफ डिस्ट्रीब्युशन झालं, हे प्रॉपरली झालेलं नाही, म्हणजे प्रॉपर गाईडलाईन्स दिलेल्या नव्हत्या. हा प्रॉब्लेम. आणि तिसरा प्रॉब्लेम झाला विद्यार्थी मित्रांनो या कायद्यामधला, जे सुप्रीम कोर्ट ऑफ, त्यावेळेस आपण इंडिया बनवलं होतं किंवा सुप्रीम कोर्ट ऑफ आपण बेंगाल म्हणू, तर या सुप्रीम कोर्टचे आणि गव्हर्नर जनरल ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, गव्हर्नर जनरलचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं, या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे जे अधिकार आहेत हे सुद्धा प्रॉपरली बायफर्केट केलेले नव्हते. म्हणजे सुप्रीम कोर्ट या एक्झिक्युटिव्ह जनरलच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करतो आणि कधी मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ जे बेंगाल प्लस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हे हस्तक्षेप करतो. हे 3 प्रॉब्लेम झालेले विद्यार्थी मित्रांनो 1773च्या कायद्यामध्ये. मग आता या कायद्यांना दुरुस्त करायचं होतं, या कायद्यांमधले हे जे ड्रॉबॅक्स आहे याला फुलफिल करायचं होतं, याला काढून टाकायचं होतं. म्हणून जर तुम्ही बघितलं असेल 1781चा कायदा बनला आणि 1784चा कायदा बनला. मग हे नेमकं काय आहे, कसे झालेत, हे तुम्हाला आता हळूहळू मी इथून समजून सांगतो. बघा, आपण घेऊ विद्यार्थी मित्रांनो ऍक्ट ऑफ सेटलमेंट. नावच आहे की जो पहिलेच्या कायद्यामध्ये जे काही ड्रॉबॅक्स असतील याला काय करायचं आहे, सेटल करायचं. मग आता हे सेटल करायचं, हे ड्रॉबॅक्स कोणाला माहिती पडेल, जे भारतामध्ये काम करत होतं, कोण, गव्हर्नर जनरल जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं, यांच्या लक्षात आलं की सुप्रीम कोर्ट आणि आपले जे अधिकार आहे हे काय होत आहे, ओव्हरलॅप होत आहे. सुप्रीम कोर्ट आपल्याला काम करू देत नाहीये, म्हणून यांनी कंप्लेंट केली. या गव्हर्नर जनरल ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे जे काही मेंबर्स होते यांनी कंप्लेंट केली विद्यार्थी मित्रांनो COD ला, कोर्ट ऑफ डायरेक्टर, जे कंपनीचे मालक होते, बरोबर, कोर्ट ऑफ डायरेक्टर यांना कंप्लेंट केली. आता यांनी कुणाला कंप्लेंट केली, यांनी केली ब्रिटिश गव्हर्नमेंटला, कारण की त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट कायदा बनवत होतं. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, या ज्या ड्रॉबॅक्स आहे याला दूर करण्यासाठी एक समिती बसवली. त्या समितीचं नाव आहे टचेट समिती, टचेट कमिटी बसवली. आणि या कमिटीने काय दिले, काही रिकमेंडेशन दिले, काही रिपोर्ट दिले, बरोबर. आणि हे जे रिपोर्ट आहे कोणाला देतील, ब्रिटिश गव्हर्नमेंटला.
आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ह्या रिपोर्टवर काय बनवला, मग ऍक्ट ऑफ सेटलमेंट बनवला. आय होप समजलं असेल पहिल्यांदा तुम्हाला की जे भारताचं गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं, या काउन्सिलने कोर्ट ऑफ डायरेक्टरला काय केलं, अप्लिकेशन केलं आणि सांगितलं की भारतामध्ये नेमका प्रॉब्लेम काय चालू आहे सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. मग त्यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टरनी कोणाला सांगितलं, ब्रिटिश गव्हर्नमेंटला सांगितलं की नेमका प्रॉब्लेम काय. मग हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी ब्रिटिश सरकारने टचेट समिती स्थापन केली आणि या टचेट समितीने रिपोर्ट दिला आणि हे रिपोर्ट कोणाला मिळाले, ब्रिटिश गव्हर्नमेंटला. म्हणून त्यांनी काय केलं, ऍक्ट ऑफ सेटलमेंट तयार केलं. बरोबर. आणि या ऍक्ट ऑफ सेटलमेंटनी विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्ट, बरोबर, सुप्रीम कोर्टचे आणि गव्हर्नर जनरल ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल यांचे अधिकार काय केले रे, बायफर्केट केले. बरोबर. म्हणजे दोघांचे अधिकार काय केले, बायफर्केट केले आणि सांगितलं की बाबा आता कोणीही कोणाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हा पहिला कायदा झाला. पण ड्रॉबॅक्स 3 होते. ड्रॉबॅक्स किती होते, 3 होते, एकच होता का. मग मग काय झालं, पुन्हा 3 वर्षांनंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक कायदा आला आणि त्याला आपण म्हणतो पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट. आता हे पिट्स इंडिया ऍक्ट काय, पिट्स कोण होते हे सुद्धा तुम्हाला सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. पिट्स कोण होते, या पिट्स बद्दल थोडीशी आपण हिस्ट्री बघू, किंवा या कायद्याला विद्यार्थी मित्रांनो आपण ईस्ट इंडिया कंपनी ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1784 पिट्स इंडिया ऍक्ट 1784 किंवा ईस्ट इंडिया कंपनी ऍक्ट 1784. बरोबर. मग पिट्स काय, हे जे पिट्स आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कालावधीचे ब्रिटनचे पीएम हे विद्यार्थी मित्रांनो 21व्या वर्षी एमपी बनले, मेंबर ऑफ. जसं आपल्या भारतामध्ये लोकसभेसाठी 25 आणि राज्यसभेसाठी 25 आहे, राज्यसभेसाठी 30 क्वालिफिकेशन आहे, 25 आणि 30, लोकसभा 25, राज्यसभा 30, तिथे 21 वर्षच क्वालिफिकेशन आहे. आणि तुम्ही विचार करा, मेंबर ऑफ पार्लिमेंट बनले आणि वयाच्या 24व्या वर्षी, म्हणजे 30, म्हणजे 21व्या वर्षी आणि नंतर 24व्या वर्षी. आणि जर तुम्ही बघितलं असेल आपल्या भारतामध्ये 24 वर्षापर्यंत आपलं ग्रॅज्युएशनच कम्प्लीट होत नाही, धक्के धक्के मारत मारत आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो. बरोबर. आणि 24व्या वर्षी ते ब्रिटन देशाचे पीएम बनले. ब्रिटन देशाचे काय केले, पीएम बनले आणि त्यांच्याच नावाने मग हा कायदा बनवण्यात आला, ज्याला काय म्हणतो आपण पिट्स इंडिया ऍक्ट किंवा ईस्ट इंडिया कंपनी ऍक्ट. समजलं. विचार करा, एक व्यक्तिमत्व 24व्या वर्षी काय म्हणू शकतो, देशाचा विद्यार्थी मित्रांनो पीएम बनू शकतो. कुठे, ब्रिटनमध्ये. पिट्स इंडिया ऍक्ट. त्यांचं नाव पूर्ण जर बघितलं तर विल्यम पिट, 1784. मग या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर काय झालं, या कायद्यामध्ये आपण काही हेडिंग्स मध्ये समजून घेऊ नेमकं काय होतं. जर तुम्ही बघितलं असेल, कंपनीची मोनोपोली होती का, येस, मोनोपोली होती. सगळं ईस्ट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल, ब्रिटनच्या जो ईस्ट मध्ये जो प्रदेश होता, सगळीकडे कंपनीची काय होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली. एकच कंपनी संपूर्ण आशियामध्ये काय करत होती, व्यापार करतो. जसं की तुम्ही माहिती असेल, आज मार्केटमध्ये काही लोकांचे मोनोपोली झाली आहेत म्हणून डायरेक्टली रेट्स वाढवून आले आहेत, बरोबर की नाही. अशीच तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली झाली होती. दुसरं, या कंपनीवर कंट्रोल कोणाचा होता, ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे यांच्यावर कंट्रोल कोणाचा होता. जर तुम्ही बघितलं आतापर्यंत काय होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर, ज्याला आपण सीओडी म्हणतो, कोर्ट ऑफ डायरेक्टर हे कंपनीवर कंट्रोल करायचे. किती मेंबर होते ते, 24 मेंबर होते. आणि याच्यामध्ये 2 कामं बघायचे. एक तुम्ही जर बघितलं असेल तर पॉलिटिकल कामं आणि दुसरं कमर्शियल कामं. म्हणजे सगळं कामं कोणाकडे असायचे, कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे. पण आता या कायद्याने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, हे काढलं. बरोबर. ह्या दोन काम होते, पॉलिटिकल अफेअर्स म्हणजे ज्याला प्रशासकीय आणि थोडेसे आपण कमर्शियल म्हणतो. बरोबर. तर हे जे अधिकार आहे याला बायफर्केट केलं. या अधिकारांना काय केलं, बायफर्केट केलं आणि 2 बॉडी तयार करण्यात आल्या. काय करण्यात आलं, बायफर्केट केलं आणि यांच्या ठिकाणी 2 बॉडी तयार करण्यात आली. आणि त्या बॉडी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक सीओडी, कोर्ट ऑफ डायरेक्टर, बरोबर, आणि दुसरं बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोल. आता हे जे सीओडी आहे, या सीओडी कडे जर तुम्ही बघितलं
तर कमर्शियल अफेअर्स देण्यात आले. म्हणजे काय की जो कंपनी संबंधी जे ही टॅक्स कलेक्शन असेल, पैसा कमवणे असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, हे सगळे कामं कोणाला दिले? सीओडीला. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे बीओसी आहे, या बीओसी कडे, ज्याला आपण नियंत्रण मंडळ म्हणतो, मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो? नियंत्रण मंडळ म्हणतो. आणि या नियंत्रण मंडळामध्ये 6 मेंबर ठेवण्यात आले. 6 मेंबर, 24 आणि इकडे 6. आणि हे कोणतं काम बघणार? हे पॉलिटिकल म्हणजे भारतामधले राजकीय कामं, दिवाणी कामे ज्याला सिव्हिल कामे म्हणतो, लष्करी कामे, हे सगळे कामं बघवण्याचं काम कोणाकडे होतं? बीओसी कडे. आणि हे जे बीओसी आहेत याला आपण गव्हर्नमेंट बॉडी म्हणू, बरोबर. आणि सीओडी आहे याला कंपनी बॉडी म्हणू. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे स्ट्रक्चर होतं हे कोर्ट ऑफ डायरेक्टर सगळं बघत होतं भारतामध्ये, म्हणजे कंपनीचे प्रतिनिधी, पॉलिटिकल पर कमर्शियल. पण या पिट्स इंडिया ऍक्टने यांचे कामं बायफर्केट केले, म्हणून असं म्हटलं जातं की या कायद्यामध्ये दुहेरी शासन, डायरकी ऍड करण्यात आली. दुहेरी शासन अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. दुहेरी शासन, कारण पहिले जे काम होते सीओडी एकटंच करत होतं, पण या ठिकाणी आता काय करण्यात आलं? सीओडी आणि बीओसी यांचे अधिकार बायफर्केट करण्यात आले, म्हणून डायरकी किंवा दुहेरी शासन पद्धत असं म्हटलं जातं. दुसरं हेडिंग झालं. तिसरं हेडिंग जर आपण शिकायला गेलो तर प्रशासन. आपल्या भारत देशामध्ये प्रशासन कशा पद्धतीने चालवलं जायचं, तर तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत 1+4 मेंबर होते. 1+4. 1 म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल आणि 4 म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. तर या कायद्याने काय करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो? या कायद्याने काय करण्यात आलं सांगू? या कायद्याने हा जो 4 आहे, या 4 पैकी एक सदस्य कमी केला आणि नंबर किती ठेवला? 1+3. कारण आता असं सांगण्यात आलं की जे वेटो पॉवर आहेत आणि जे गव्हर्नर जनरल आहे, पहिले जबाबदार कोण होतं? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. कायदा कोण बनायचं? एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला जास्त अधिकार होते. पण या कायद्याने काय केलं होतं? जो ड्रॉबॅक होता पहिलेच्या कायद्याचा, तो ड्रॉबॅक आपल्याला काढायचा होता. म्हणून जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होते यांना काय दिले? व्हिटो पॉवर दिले. म्हणजे ते विवेकाधाराने सुद्धा किंवा मधामध्ये इकडे काही इश्यू झालं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये, यांचा निर्णय फायनल राहील असं सांगण्यात आलं. बरोबर. त्यानंतर जर आपण बघितलं सेंट्रल लेजिस्लेशन म्हणजे बेंगालचं लेजिस्लेशन, कारण की बेंगाल प्रांत त्यावेळेस काय होता? सुपिरियर होता. सेम एक्झिक्युटिव्ह काउन्सिल प्लस गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. आणि सेंट्रल लेजिस्लेशन मध्ये जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल आहे यांना काय मिळाले? एक्स्ट्राचे पॉवर्स मिळाले, म्हणजे व्हिटो पॉवर्स मिळाले. प्रांतांमध्ये जे बॉम्बे आणि मद्रास होतं, बरोबर, इथे सेम जसं मागच्या कायद्यामध्ये जे अधिकार होते, सेम अधिकार यांचे बायफर्केशन करून देण्यात आलं. क्लिअर गायडन्स देण्यात आलं की बाबा आता कोणीही कोणाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि याच वेळी पहिल्यांदा असं म्हणण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा असं म्हणण्यात आलं की भारत हा जो देश आहे हा ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र, म्हणजे याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात ब्रिटिश पजेशन इन इंडिया. ब्रिटिश पजेशन इन इंडिया, ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र, असं पहिल्यांदा आपल्या भारताबद्दल बोलण्यात आलं या कायद्यामध्ये. ठीक आहे. अजून जर तुम्ही जर बघितलं तर काय लक्षात ठेवायचं तर विद्यार्थी मित्रांनो, जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता, हे जे आपण म्हणतो ना इथे, हे जे 6 मेंबर आहे यापैकी एक सेक्रेटरी ऑफ स्टेट राहायचा आणि या बीओसीचा तो हेड राहायचा, सेक्रेटरी ऑफ स्टेट. सेक्रेटरी ऑफ स्टेट हे जे पद आहे कोणत्या कायद्याने बनवलं? तुम्हाला 1784च्या कायद्याने बनवलं असं म्हणता येईल. आणि तेच बीओसीचे काय असायचे? अध्यक्ष असायचे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. काय काय लक्षात घ्यायचं बघा. 1781चा कायदा यांनी काय केलं? सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नर जनरल ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल यांच्या अधिकारांमध्ये काय केलं? प्रॉपरली बायफर्केशन केलं. ठीक आहे. दुसरं 1784, नाव काय? पिट्स इंडिया ऍक्ट. दुहेरी शासन पद्धत सुरू केली. कारण जे सीओडी होतं, या सीओडी कडे दोन्ही कामं होते, ज्याला आपण व्यापारी कामे म्हणतो किंवा प्रशासकीय कामं म्हणतो किंवा राजकीय कामं म्हणतो.
मग या सीओडी बायफर्केशन केलं दोन भागामध्ये. एक सीओडी ज्याला आपण कंपनीचे अधिकार म्हणतो, कोणते होते? व्यापारी, कमर्शियल काम, बरोबर. आणि दुसरं बीओसी, बोर्ड ऑफ कंट्रोल, बरोबर. आणि हे यांच्याकडे कोणते आले? राजकीय कामं आले, प्रशासकीय कामं आले, मिलिटरी कामे आले, दिवाणी कामं आले, हे सगळे. म्हणून या संकल्पनेला काय म्हणतात? दुहेरी शासन पद्धत. दुहेरी शासन पद्धत लक्षात. नंतर जर तुम्ही बघितलं असेल, सीओडी मध्ये 24 मेंबर होते आणि याच्यामध्ये 6. या 6चा हेड कोण असेल? सेक्रेटरी ऑफ स्टेट. आय होप इथपर्यंत समजलं असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन सेशनसाठी तुम्हाला जर वाटत असेल की आपण हे सेशन कंटिन्यू करावेत, तुम्ही नक्की लेक्चरला लाईक करा, कमेंट करा, मला सांगा अजून तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं आहे, अजून कोणते टॉपिक घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे थांबतो आणि विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. बाय बाय, काळजी घ्या.